आणि यानंतर अंतरवाली सराटीमधून जरांगे बोलतात, थेट जाऊयात। आपल्याला पुरं आरक्षण मिळणार आहे। आता यांनी मला झोपेत असताना सलाईन लावली सगळ्यांनी 20 जणांनी। आरक्षण कसं मिळायचं आता? सरकारला वाटतं सलाईन लावणारी यांचेच लोक, मरून नाही देणारे यांचेच लोक। मग आपल्याला काय ताण आहे आता? ते लांबून अधिकारी आणि सरकार लांबून मजा बघतोय। सरकार म्हणतंय त्यांचेच लोक त्यांना सलाईन लावतात, त्यांचेच लोक त्यांना मरून देत नाहीत। मग अंमलबजावणीचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही। हे मला कोण सलाईन लावणार आहेत ना, ही अंमलबजावणी जबाबदारी जात। मी मरायला तयार आहे, तुम्ही कोण मला वाचणारे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? याने उलट सरकारला सांगायला पाहिजे, म्हणायचं सरकारला इथं सलाईन बी लावा। याने सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा, तुमच्या आणि आमची अंमलबजावणी करा। त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या, आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल, तुमचे झगनीट मारा। हे आपलेच उठत आहेत, आपलेच सलाईन लावतात, आपलेच घोषणा देतात, आपलेच झक मारतात। सरकारला टेन्शन आहे का? खुशाल घरी झोपले सरकार। आता त्यांना माहिती याला मरून देत नाहीत। मग कशी काय आम्हाला जातील आरक्षण मिळेल कसं काय? आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावित। हे 20 जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी। आता कोण कोण होते मला नव्हे सलाईन लावायला, ये झोपेत मला सलाईन लावल्या। मी आता त्या तोडून टाकल्या, मला जर कळायला लागलं मी तोडून टाकल्या। आणि हे बी 5 मिनिटात आत काढत आहे, हे तोडून टाकणार आहे मी लगेच। हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या हात। मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही, मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचंय। आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी, तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही। मी इथून असाच उपोषणासहित मुंबईला घुसन पुन्हा। पण मी सरकारला सोडणार नाही, मी सरकारला सोडणार नाही। मला तुम्हाला सलाईन लावायचं ना, बिनधास्त लावा, पण आधी अंमलबजावणी कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारनं सांगायचं। ती नीट आणि सलाईन ज्यांनी लावल्या ना त्यांनी गपचिप लावल्या मराठी, त्यांनी आता लगेच सरकारच्या मागा लागायचं, अधिकाऱ्याच्या मागा लागायचं। हा आमच्या माणसाला आम्ही सलाईन लावल्या होत्या, आता अंमलबजावणी कवा देता? नाही तुमच्या मुंडक्यावर पाय देऊ म्हणा त्या अधिकाऱ्याला। आता सोडायचं नाही कोणाला, सगळ्यांनी शांततेत राहा। आता उपचार आपण आपल्यात देऊ नका, आपण आपल्यात उपचार देऊ नका। सरकारच्या हाताने आरडा करू नका। मी काय सांगतो नीट ऐका आधी। आरडा करू नको, आरडा करू नको, आरडा। मी काय सांगतो नीट ऐका आधी। आरडा करू नको, मी काय सांगतो नीट ऐका आधी। तो आरड्याने आता जातीचं वाटोळं नाही होऊन देऊ। मी काय सांगतो नीट ऐक। सरकारला सांगायचं सलाईन बी लाव, पाणी पाजव, अंमलबजावणी उद्या परदिवशी करतो का तर लावणे, तर तो मुंडकरच पाहिजे तो म्हणा सरकारचे। त्यांना धारेवर धारा, इकडं मला कुठं सलाईन लावता? त्यांना म्हणा सलाईन बी लावा, अंमलबजावणी बी द्या। ताकद व्हायला जाऊन देऊ नका। मायबापा वाटोळ होईन जातीचं, लांबचा विचार करा। मी बी पाहिजे तुम्हाला, हे बी खरं, तुम्ही मला पाहिजे हे खरं। जात नको संपवून देऊ।